आज या ठिकाणी जे महाशिबिर आयोजित झालेलं होतं ते पार पडलेलं आहे। या महाशिबिरामध्ये प्रचंड प्रमाणात लोक आल्यामुळं जर कोणाची काही गैरसोय वगैरे झाली असेल तर त्याच्याबद्दल आष्टी मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी सगळ्यांची या ठिकाणी क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। आणि जेवढे लोक आलेले आहेत, आता आम्ही याद्या जेवढी नोंद झालेली नोंदीची आकडेवारी पुढच्या उद्यापर्यंत किंवा फार फार तर परवापर्यंत आमच्या हाती येईल। परवापर्यंत आमच्या हाती आल्याबरोबर जेवढे अर्जंट ऑपरेशन्स आहेत ते सगळेच्या सगळे अर्जंट ऑपरेशन आम्ही मुंबई असेल, पुणे असेल, नगर असेल किंवा संभाजीनगर, ज्या क्षेत्रामध्ये ज्या गावामध्ये सांगतील त्या गावामध्ये नेऊन आम्ही त्याचं ऑपरेशन करू। एकही रुग्ण, मग तो डोळ्याचा असेल, गुडघ्याचा असेल, मानेचा असेल, त्याचं कमरेचं दुखणं असेल, म्हणजे हिप रिप्लेसमेंट असेल, गुडघा बदलण्याचा असेल आणि आणखी कोणते दुर्धर आजार असतील, त्या बाबतीमध्ये जेवढे पण पेशंट या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्यांचं लगेचच्या लगेच तातडीने काम करू। आणि जे पेशंट ज्याचं कोणाचं समाधान झालं नाही, की आजच्या शिबिराला जाऊन सुद्धा माझ्या मनालागी झालं नाही आणि जो इथे यादीत आलेला आहे त्या प्रत्येक पेशंटच्या तिथं माझा कार्यकर्ता जाईल। पुन्हा एकदा त्यांना जर तपासणी करायची असेल तर पुन्हा आम्ही तपासणी आरएचला म्हणलं तर आरएचला करू। त्यांनी म्हणले की नाही इथं नको, बीड जिल्ह्याला करू। बीड जिल्ह्याच्या ऐवजी आणखी पुढं म्हणलं तर पुढे आपण करू। परंतु गुडघे बदलणे आणि खुबा बदलणे याचे पेशंट आता नेमके किती ऑर्डर झालेले आहेत हे आकडेवारी आमच्याकडे आलेली नाही, पुढच्याला उद्याच्याला येईल। अजंता फार्मा नावाची कंपनी आहे आणि तिचे अग्रवाल साहेब अध्यक्ष आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला 200 गुडघे बदलणे आणि खुबे बदलण्याचे पेशंट एकटे आम्हालाच द्या आता। आणि ते जे आहेत गुडघे आणि खुबे हे डायरेक्ट अमेरिकेहून मागवतात। एवढं चांगलं काम करणाऱ्या कंपन्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला भेटलेल्या आहेत, ते सांगतायत। आणि चष्म्याच्या बाबतीत आज 8,900 चष्मे हे आदरणीय लहाने साहेब आणि सगळ्या नेत्रालयांनी तपासून दिलेले 8,900 चष्मे गेलेले आहेत आणि आणखी 5,000 चष्मे या ठिकाणी आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात आम्ही शिल्लक ठेवलेले आहेत। आता त्याच्या बाबतीमध्ये गावोगावी ज्यांना जो चष्मा ऍडजस्ट होतोय तो चष्मा आम्ही तिथे पाठवून करू किंवा काही रुग्ण परत एकदा दर सोमवारी या ठिकाणी रुग्ण बोलून घेऊन त्यांना तो चष्मा आपण वाटप करू। मी जाताना सुद्धा काही महिला भगिनींना यांना विचारलं तर चष्मा वाटपाच्या बाबतीमध्ये ते समाधान व्यक्त करीत होते। हाताची जवळपास 50 पेशंट हे हात कुठं ह्याच्यामध्ये आपल्या हालरमध्ये मळणी यंत्रामध्ये हात तुटला आहे किंवा काय झालं, असे जवळपास 45 लोकांना या ठिकाणी आज वाटप झालंय आणि नवीन 50 लोकांनी नोंदी केल्या। परंतु त्या नोंदी ज्या आहेत त्याचं मोजमाप घेतल्याशिवाय आपल्याला देता येत नाही। दिव्यांग बांधवांचे सुद्धा जे जे काही डिमांड्स इथं आलेले आहेत त्या सर्व डिमांड्स आम्ही पूर्ण करू। जेवढ्या उपलब्ध होत्या तेवढ्या आम्ही वाटप केलेल्या आहे, परंतु बाकीचं साहित्य सुद्धा मागून घेऊन आम्ही त्यांचंही समाधान या ठिकाणी करू। कारण ही जी लिस्ट आमच्याकडे आलेली आहे या महाशिबिरातल्या लिस्टमधला एकही रुग्ण त्याला आम्ही बिलकुल वाऱ्यावर न सोडता त्याच्या पूर्णपणे
शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहू.